गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषण कारण सांगून कृत्रिम तलाव व गणेश मूर्तिदान या अशास्त्रीय संकल्पना राबवून गणेश मूर्तीची घोर विटंबना थांबवण्याविषयी माननीय तहसीलदार यांना हिंदू जनजागृती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी रवींद्र महादेव शिंदे, बबन निर्मळे, निवास पवार, दिलीप काळभर, अनिल बुडके, अभिनंदन भोसले, विनायक गिरी, अमोल चेंडके, प्रशांत घोडके, अथर्व खतकर, आर्यन खतकर, शैलेश बलुगडे, अक्षय वागळे, अजित पारळे यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूजसाठी शिवानंद वशेदार। तर मी शासनाला तुमच्यामार्फत अशी विनंती करतो की शासनानुसार जे काही विधिवत पूजा करून मूर्तीची आपण जे विसर्जन मूर्ती करतो पण त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। ओके। कुंड बांधणे हा एक विषय शासनाच्या वतीने होतोय की हे कसं आहे की धार्मिक भावनाच्या दृष्टीने बघायला गेलं तर हे आधारस्तंभ असतोय। तर तो कसं आहे की इतर धर्माचं बघायला तर की तर त्यांचा आधार मानला जातोय आणि आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामधला की नाही तर तो शासनाकडनं मानला जातोय आणि हे आपल्या हिंदू धर्माच्या विरोधातल्या गोष्टी काय होतात म्हणजे की कुंड बांधणे आणि मूर्ती दान घेणे। मूर्ती ह्या म्हणजे देवता ही दान करायची काही वस्तू अशी नाही आहे शास्त्राप्रमाणे, पण आपले जे अध्यात्मामधले जे प्रगती जे संत असतात किंवा आपल्या आध्यात्मिक जे गुरु असतात त्यांचा मार्गदर्शनाखाली जे हे गोष्टी व्हायला पाहिजेत ह्या घडल्या जात नाहीत। ह्या गोष्टी घडण्यासाठी आपण हे निवेदन देतोय म्हणजे की आपण शास्त्राचा पण आधार घेऊन की हिंदू धर्मावर होणारे जे स्वतंत्र आहे म्हणजे की बाबा धर्माला जसं काही ज्ञान वाटण्याचं ज्ञान जसं आहे त्यावर कुठलाही घात होऊ नये या गोष्टी पण व्हायला पाहिजे। जे प्रदूषण जे होत असते हे गोष्टी सगळ्यांनी टाळल्या तर पाहिजेतच। त्याचबरोबर जे शास्त्राचं सुद्धा कधी विनामोठी पडू नये प्रशासनाकडून आणि शासनाकडून केलं जातं आहे किंवा बाबा की ते घाट बांधण्यावर ते कुंड बांधलं जातं आणि त्याच्यामध्ये मूर्ती विसर्जन करायला सांगितलं जाते किंवा मूर्ती दान करायला सांगितलं जाते आणि मूर्तीत दान केलेली मूर्ती ही विटंबना केली जाते। ह्या गोष्टी होऊ नये यासाठी आपले निवेदन असेल।